1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर -20% तोटा आला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण 100च्या प्रमाणामध्ये आपण मांडणी करावी आणि म्हणूनच समजा त्या साडीची खरेदी किंमत 100 गृहीत धरूया. 100 रुपयाची साडी 20% तोटा घेऊन विकलेली आहे, म्हणजेच ती 80 रुपयाला विकलेली आहे अशी गृहीत धरूया. 100 रुपयाची साडी 80 रुपयाला विकली, परंतु प्रत्यक्षात साडीची खरेदी किंमत 1280 आहे, म्हणून 100च्या समोर आपण खरेदी किंमत लिहूया 1280 आणि 80 ही विक्री किंमत आहे गृहीत धरलेली, परंतु प्रत्यक्षामध्ये विक्री किंमत आपल्याला काढायची आहे, माहीत नाही आहे, म्हणून आपण x गृहीत धरूया. आता तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करून आपण विक्री किंमत काढणार आहे, म्हणजेच x ची किंमत काढणार आहे. म्हणून 80 गुणिला 1280 आणि छेदामध्ये येतील 100 बरोबर x. त्यानंतर या शून्याला हा शून्य कट होईल आणि या शून्याला हा शून्य कट होईल. शेवटी राहिलेले आहेत 8 गुणिले 128 बरोबर x आणि हा गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळतो 1024 रुपये, म्हणजेच ती साडी 1024 रुपयाला विकली असावी. पर्याय क्रमांक डी हे याचे अचूक उत्तर आहे.